शिशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 7th सब्जेक्ट इंग्लिश 4.2 बेबी पँगोलिन्स नाईट आऊट. खवले मांजराच्या पिलाची रात्रीची भ्रमंती. Today we are going to learn Baby Pangolin's Night Out. This story is about an animal named pangolin. Let's first read the story and then explain line by line. Come baby, wake up. We will go ant eating today. चल, उठ बाळ. आज आपण मुंग्या खायला जाऊया. Mama pangolin gave a gentle loving push to her 1-month-old baby with her long tapering mouth. Tapering या शब्दाचा अर्थ आहे निमुळते आणि मम्मा पँगोलिन म्हणजे आई पँगोलिनने तिच्या 1 महिन्याच्या 1 month बेबी 1 महिन्याच्या तान्ह्या बाळाला आपल्या लांब निमुळत्या तोंडाने हलकच प्रेमानं एक ढुशी दिली आणि उठवलं. बेबी वॉज स्टील ड्रॉसी आफ्टर अ डेज स्लीप. आणि दिवसभर झोपूनही बाळ अजून सुस्तीतच होतं. मदर ट्राय टू परसाइड हिम. आणि आई त्याला विनवणी करत होती किंवा त्याचं मन वळवत होती. परसाइड या शब्दाचा अर्थ आहे मन वळवणे किंवा खात्री पटवणे. मदर ट्राय टू परसाइड हिम. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आऊट. आणि तू मला नेहमीच असं म्हणायचा की माझ्या मागे लागायचा की तू मला बाहेर घेऊन चल, असं तू मला नेहमीच म्हणत होता. यू से यू आर ट्राईड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाईम. आणि तू असं म्हणायचा की मला सारखं नुसतं दूध पिऊन पिऊन खूप कंटाळा आलेला आहे. नाव गेट अप, गेट रेडी. आणि आता तू पटकन काय कर, उठ आणि तयार हो. नो ओंट. नाही, मी नाही उठणार. सेड बेबी स्ट्रेचिंग हिज लॉंग टेल लेझिली. आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. आपली लांब शेपूट ताणून आळस देत बाळाने उत्तर दिलं, मला नाही चालत जायचं एवढ्या दूरपर्यंत. आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. डोंट वरी सेड मम्मा. आई म्हणाली, तू काळजी करू नकोस. आय विल कॅरी यू ऑन माय टेल. मी तुला माझ्या शेपटीवर बसवीन. गुड बॉय, कम ऑन, इट्स अ टाईम. आणि शहाणं बाळ माझं, चल बरं, आता आपल्याला निघायला हवं. मम्मा सेट हिम ऑन हर टेल अँड फायनली ब्रॉट हिम आउट ऑफ द होम. आईने त्याला आपल्या शेपटीवरती बसवलं आणि एकदाचं त्याला घराच्या बाहेर आणलं. देअर होम वॉज अ संक होल इन द अर्थ. आणि त्यांचं घर म्हणजे 9 inches वाईड अँड मोर दॅन अ मीटर लाँग. त्यांचं घर म्हणजे 9 इंच रुंद आणि 1 मीटरहून लांब असं जमिनीतलं एक उबदार बीळ होतं. ममा कॉशन बेबी टू सिट टाईट अँड होल्ड ऑन हर स्केल्स विथ हिज क्लॉज. कॉशन्स म्हणजे सावध करणे, स्केल म्हणजे खवले. आईनं बाळाला सावध केलं आणि सांगितलं की तिला घट्ट असं बिलगून बस आणि आपल्या नखांनी तिच्या खवल्यांना त्याला पकडून ठेवायला सांगितलं. शी बिगॅन टू वॉक स्टेडीली. आणि ती अतिशय स्थिरपणे किंवा सावधपणे ती चालत होती. शी बिगॅन टू वॉक स्टेडीली अँड कॉशियसली. कॉशियसली म्हणजे जागरूकपणे ती चालत होती. जस्ट देन अ प्रोकोपाईन वेंट पास देम. आणि तेवढ्यात त्यांच्या समोरून किंवा त्यांच्या जवळून एक साळींदर, प्रोकोपाईन म्हणजे साळींदर, त्यांना तिथे ओलांडून गेला. हुज दॅट? बेबी वंडर्ड. बाळाने वंडर्ड म्हणजे नवल किंवा आश्चर्याने विचारले, ते कोण आहे? ओ दॅट्स अ प्रोकोपाईन. आणि आईने त्याला उत्तर दिलं, ते साळींदर आहे. अँड हू आर वी?
मग आपण कोण आहोत, असं बाळाने आईला विचारलं. ममा बिगॅन्स टू एक्सप्लेन ॲज शी वॉक. आणि आई चालता चालता त्याला सांगू लागली, वी आर पँगोलिन्स. पँगोलिन्स म्हणजे खवले मांजर. आपण खवले मांजर आहोत. बेबी पँगोलिन्स नाईट आऊट म्हणजे खवले मांजराच्या पिल्लाची रात्रीची भ्रमंती. आपण कोण आहोत, तर आपण पँगोलिन्स आहोत. वी हॅव मेनी कझन्स. आणि आपल्याला कझन्स म्हणजे भाऊबंद किंवा बांधव, आपण असं त्याला म्हणतो की आपल्याला अनेक बांधव आहेत. 4 ऑफ देम आर इन आफ्रिका अँड 4 आर इन एशिया. त्यातले 4 आफ्रिकेमध्ये असतात आणि 4 आशियामध्ये असतात. वी लिव्ह इन इंडिया सो पीपल कॉल अस इंडियन पँगोलिन्स. आणि आपण भारतामध्ये राहतो त्यामुळे लोक आपल्याला भारतीय खवले मांजर म्हणून ओळखते. इन द नॉर्थन पार्ट ऑफ इंडिया अवर कझन्स चायनीज पँगोलिन आर ऑल्सो सीन. उत्तर भारतामध्ये चीनी खवले मांजर आढळतात आणि ते देखील आपले बांधव आहेत. आणि आपण भारतामध्ये राहतो त्यामुळे आपल्याला इंडियन पँगोलिन्स म्हणजे भारतीय खवले मांजर असं म्हणतात. बाय नाव मम्मा अँड बेबी हॅड रीच द अँट हिल. आणि तेवढ्यात आई आणि बाळ मुंग्यांच्या वारुळापर्यंत, अँट हिल म्हणजे मुंग्यांचं वारूळ, आई आणि मूल मुंग्यांच्या वारुळापर्यंत येऊन पोहोचले. ममा यूज हर स्ट्रॉंग शार्प अँड कर्व फ्रंट क्लॉज टू क्विकली डिमॉलिश द अँट हिल. आईने तिच्या स्ट्रॉंग म्हणजे बळकट अशा भराभरा आईने आपल्या पुढच्या पायांच्या, फ्रंट क्लॉज म्हणजे पुढचे पाय, आईने भराभरा पुढच्या पायांच्या मजबूत, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, अंकुचीदार, शार्प म्हणजे अंकुचीदार आणि बाकदार, कर्ड म्हणजे म्हणजे थोडेसे कर्व असलेले अशा नखांच्या साह्याने वारू पोखरायला सुरुवात केली. द टर्मेट्स इनसाइड बिगॅन टू रन हेल्टर अँड स्केल्टर. हेल्टर अँड स्केल्टर म्हणजे इकडे तिकडे सैरावैरा पळणे, आणि टर्माइट्स म्हणजे आतल्या वाळव्या म्हणजेच किंवा मुंग्या. आतील मुंग्या सैरावैरा पळू लागल्या. इनसाइड बिगॅन टू रन हेल्टर स्केल्टर. इन अँड आउट वेंट मदर्स 1.5 foot long sticky tongue. She began to devour the termites. आणि आईने तिची 1/2 फूट म्हणजे 1.5 फूट, 1.5 फूट म्हणजे 1.5 फूट अशी चिकट जीभ, लॉंग स्टिकी टंग. लॉंग स्टिकी म्हणजे चिकट आणि टंग म्हणजे जीभ, लांब चिकट अशी जीभ वारुळाच्या आतमध्ये घातली, बाहेर काढली. इन अँड आउट वेंट मदर्स 1.5 foot long sticky tongue. आईनं तिची 1 ते 1.5 फूट लांब चिकट जीभ वारुळाच्या आतमध्ये घातली, बाहेर काढली, पुन्हा आत घातली आणि बाहेर काढली. शी बिगॅन टू डिवर द टर्माइट्स. आणि तिनं त्या वाळव्या म्हणजे किंवा मुंग्या ह्या फस्त करायला म्हणजेच खाऊन टाकायला काय केली, सुरुवात केली. डिवोर म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे की आधाशीपणे खाणे किंवा घाईघाईने खाणे. लुक बेबी दे आर डिलिशियस. बघ बाळ, ते खूप रुचकर आहेत. डिलिशियस म्हणजे खूप रुचकर आहेत. ईट देम अप क्विकली. आणि त्यांना तू आता खा. धिस इज हाऊ वी पँगोलिन्स ग्लोबल अप टर्माइट्स. आणि आपण जे खवले मांजर आहोत, तर या खवले मांजरांचं हेच खरं काय आहे, अन्न आहे. आणि आपण खवले मांजर अशाच प्रकारच्या मुंग्या ह्या काय करत असतो, खात असतो. बेबी वॉच अँड ट्राय टू फॉलो हर एक्झाम्पल. बाळाने आईचे निरीक्षण केले आणि ते हळूहळू तिचं अनुकरण करायला लागलं. स्लोली यस बेबी कुड डू इट टू. आणि खरंच हळूहळू बाळालाही ते जमू लागलं. इन अँड आउट वेंट हिज टायनी टंग. आणि
ते सुद्धा वारुळाच्या आत बाहेर त्याची छोटीशी जीभ त्याची चालू लागली. टायनी म्हणजे छोटीशी. धिस वॉज हिज फर्स्ट सॉइल्ड मील आफ्टर बीइंग नर्स्ड ऑन मदर्स मिल्क फॉर अ मंथ. नर्स्ड या शब्दाचा अर्थ आहे पालन पोषण केले. बाळ आता जवळजवळ 1 महिन्याचं झालेलं होतं आणि जवळजवळ महिनाभर आईच्या दुधावर पोसल्यानंतरनं किंवा आईच्या दुधावरती पालन पोषण झाल्यानंतरनं आज प्रथमच त्याने असा सॉईल म्हणजे घट्ट असा आहार त्याने घेतलेला होता. अँड ही फाउंड अ टर्माइट्स ट्रूली डिलिशियस. आणि त्याला त्या मुंग्या फारच स्वादिष्ट लागल्या होत्या. जस्ट लाईक मदर हॅड सेड दे वूड बी. अगदी आईनं जसं सांगितलेलं होतं तशाच. शी टू वॉज हॅपी. आणि आईलाही खूप आनंद झालेला होता. गुड बेबी. छान छान बाळा. रिमेंबर दिस इज अ प्रॉपर फूड फॉर अस पेंगोलिन्स. आणि बाळा हे लक्षात ठेव की हेच आपलं प्रमुख अन्न आहे. वी डोंट हॅव टीथ लाईक अदर ॲनिमल्स. इतर प्राण्यांसारखे आपल्याला दात नसल्यामुळे. सो धिस इज व्हॉट वी ईट. आणि इतर प्राण्यांसारखे आपल्याला दात नसल्यामुळे आपला हाच आहार आहे. म्हणजे हे जे पेंगोलिन्स म्हणजे खवले मांजर असतात तर त्यांना दात नसतात. त्यामुळं आई त्याच्या बाळाला सांगतीये की हेच आपलं प्रमुख अन्न आहे, कारण आपल्याला इतर प्राण्यांसारखे दात नाही आहेत. त्यामुळे त्यांची जीभ ही लांब आणि चिकट अशी असते. जस्ट देन ममा स्मेल्ड समथिंग. आणि तेवढ्याच स्मेल्ड म्हणजे वास. आईला कशाचा तरी वास आला. इन अ ट्रेस म्हणजे क्षणार्धात. शी पुल्ड हर बेबी टू हरसेल्फ अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली म्हणजे पोट. आणि एका क्षणात तिनं बाळाला आपल्याकडे ओढून घेतलं आणि पोटाशी धरलं. शी hid behind a rock and pulled her long body together into a tight ball. आणि तिनं आपलं शरीर लांबलचक आपल्या शरीराचं एखादा चेंडूसारखा तिनं घट्ट असा गोल केला किंवा चेंडूसारखी घट्ट गुंडाळी करीत ती एका खडकामागे जाऊन लपली. एनीवन वूड थिंक शी वॉज जस्ट अनदर पीस ऑफ रॉक. आणि ते पाहून कोणालाही असं वाटलं असतं की ती जणू एक खडकच होती. आफ्टर अ व्हाईल द स्मेल डिमिनिश्ड. म्हणजे डिमिनिश या शब्दाचा अर्थ आहे निघून जाणे. थोड्याच वेळामध्ये तो वास पूर्णपणे निघून गेला. इट सीम्स टू कम फॉर अ सेफ डिस्टन्स. आणि तो सुरक्षित अंतरावरती गेलेला आहे असं जेव्हा आईला वाटलं. मम्मा लूज्ड हर टेल अ बीट अँड लिसन्ड केअरफुली. आणि आईनं तिची जी शेपटी होती ती थोडीशी सैल केली आणि हळूच कानोसा घेतला. लिसन केअरफुली. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन. आणि तिला एक प्रखर उजेडाचा झोत तिथे दिसला. अँड विथ इट सम साऊंड. आणि काही त्याबरोबर तिला आवाजही ऐकू आले. शी अनकर्ल्ड हरसेल्फ व्हेरी कॉशसली. अनकर्ल्ड म्हणजे तिनं आपल्या शरीराची जी गुंडाळी होती ती अतिशय सावधपणे उलगडली. अँड लेट द बेबी गो. आणि बाळाला तिने मोकळे सोडले. डिड यू नोट द स्मेल जस्ट नाऊ. आत्ता आलेला वास तुला कळला ना. रिमेंबर इट बेटर दॅन एनिथिंग एल्स. आणि दुसऱ्या कशाही पेक्षा तो अगदी नीट लक्षात ठेव. धिस इज द स्मेल ऑफ मॅन. आणि हा मनुष्याचा वास आहे. सम ऑफ देम आर बिग बियॉन्ड मेजर. मेजर म्हणजे इथं अर्थ हा मोजण्यापलीकडचे किंवा कल्पनेपलीकडचे. काही माणसे ही अगदी कल्पनेच्या पलीकडची किंवा आपण कल्पनाही करू शकणार नाही
इतकी दुष्ट असतात. विक्ट म्हणजे दुष्ट. दे सर्च फॉर अवर होल्स, नेट्स अँड डिग देम अप. ती आपले बिळे आणि घरटी शोधतात आणि उकरतात. दे किल अस, ईट अवर फ्लेश अँड सेल अवर स्केल टू अर्न लोड्स अँड लोड्स ऑफ मनी. माणसे आपली बिळे आणि घरटी शोधतात आणि ती उकरतात आणि आपल्याला ते मारून टाकतात आणि आपलं मांस जे आहे, दे किल अस, ईट अवर फ्लेश अँड सेल आउट स्केल टू अर्न लोड्स अँड लोड्स ऑफ मनी. आणि जास्तीत जास्त त्यांना पैसे मिळावेत म्हणून ते आपले जे खवले आहेत, स्केल्स म्हणजे खवले विकून ते पैसा कमवतात. ह्युमन्स थिंक्स अवर स्केल्स आर मेडिसिनल. आणि माणसांच्या मते आपली ही जी खवले आहेत तर ती मेडिसिनल म्हणजे औषधी असतात. लॉंग ॲगो व्हेन ओनली ट्रायबल पीपल लिव्हिंग इन द जंगल न्यू अबाउट अस, द सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड. आणि अनेक वर्षापूर्वी ट्रायबल पीपल म्हणजे आदिवासी जमातीचे लोक, तर फार वर्षापूर्वी किंवा अनेक वर्षापूर्वी जेव्हा जंगलात फक्त आदिवासी जमात राहत असत आणि या राहणाऱ्या लोकांनाच आपल्याबद्दल माहिती होतं, तेव्हा परिस्थिती इतकी वाईट नव्हती. दे टूक किल्ड ॲनिमल बट नॉट फॉर ग्रीड. तेही प्राण्यांना मारत होते परंतु लोभीपणाने नव्हे. नाऊ यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रीडी people such as those we smelled just now. नुकताच आपल्याला ज्यांचा वास आला त्या लोभी माणसांपासून आपल्याला सतत सावध राहायला लागेल किंवा राहावं लागतं. when we step out for our night time wandering. आणि जेव्हा आपण रात्रीच्या भ्रमंतीला बाहेर पडतो, they flash harsh torch light to spot us and then shoot us with their guns. आणि ते त्यावेळी प्रखर प्रकाशाचे झोत टाकून ते आपला मागोवा घेत असतात आणि त्यांच्याजवळ असलेल्या बंदुकीने ते आपल्याला ठार करतात. These very same wicked people have destroyed our habitats and cleared away jungles. Habitats म्हणजे निवासस्थानं किंवा राहण्याचं ठिकाण. आणि या दुष्ट माणसांनी आपल्या वस्त्या नष्ट केलेल्या आहेत. अँड क्लिअर्ड अवे जंगल्स. आणि जंगलेही त्यांनी नष्ट केलेली आहेत. देअर इज नो रूम्स फॉर अस बिल्ड अवर होम्स अँड टू रोम अराउंड एनीमोर. आपली घरे बांधायला आणि भटकायला त्यांनी आपल्याला जराही जागा ठेवलेली नाही. रोम म्हणजे भटकणे. लाईफ इज नाऊ फुल ऑफ हार्डशिप्स. आणि आता आपले जीवन फारच कष्टदायक असं झालेलं आहे. यू कॅन नेवर टेल व्हेन समवन लर्किंग अराउंड माईट किल यू. कधी कोण दबा धरून बसला असेल हे आणि आपल्याला ठार मारल हे आता आपण सांगूही शकत नाही किंवा आपल्याला सांगता येत नाही. बी वॉर्न्ड बेबी, बी केअरफुल. आणि त्यामुळेच बाळ कायम सावध राहा आणि कायम काळजी घे. These men don't realize we are their helpers. We remove millions of ants and termites for them. आणि आपण या लोकांचे, या मनुष्याचे सहाय्यक आहोत हे माणसांना समजत नाही. आपण आपल्या भल्यासाठी, त्यांच्या भल्यांसाठी लाखो मुंग्या आणि वाळव्यांना, ॲन्ट्स म्हणजे मुंग्या आणि टर्माइट्स म्हणजे वाळव्यांना आपण नष्ट करतो. दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट्स टू डू दॅट देमसेल्फ बट विल नॉट स्पेअर अस. ते काम स्वतः करण्यासाठी हे लोक प्रचंड खर्च करतील पण आपल्याला मात्र ते
सोडणार नाहीत. मे गॉड गिव देम गुड सेन्स. देव करो आणि त्यांना चांगली बुद्धी मिळो. बेबी, वन मोर थिंग्स, देर आर सम गुड पीपल टू. आणि बाळा, अजून एक गोष्ट लक्षात ठेव की काही चांगली माणसे सुद्धा असतात. दे नो अवर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन इन नेचर. आणि त्यांना निसर्गाच्या फूड चेन म्हणजे निसर्गातील जी अन्न साखळी असते, त्यांना निसर्गाच्या अन्न साखळीतील आपलं स्थान आणि महत्त्व हे माहिती आहे. इम्पॉर्टन्स त्यांना माहिती आहे. दे स्ट्रेव टू मेक अवर लाईफ इझियर. आणि ते आपलं जीवन सुलभ व्हावं. टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. आपली संख्या वाढवावी आणि आपलं जीवन सुलभ व्हावं यासाठी ते सतत झटत असतात. सह्याद्री नर्सिंग मित्रा अँड द अदर ऑर्गनायझेशन इन महाराष्ट्र रन्स अवेअरनेस कॅम्पियन्स विथ द हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. महाराष्ट्रातील सह्याद्री निसर्ग मित्र आणि इतर काही संघटना वन विभागाच्या मदतीने काही जागृती मोहिमा चालवतात. दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट अस. ते गावोगावी जाऊन बैठका घेतात आणि आपलं रक्षण करण्यासाठी अर्ज म्हणजे उदयुक्त करणे. उदयुक्त करणे म्हणजे आपलं रक्षण करण्यासाठी ते लोकांना उदयुक्त करतात किंवा म्हणजे जागृत करतात. दे पुट अप पोस्टर्स विथ दिस मेसेज एव्हरीवेअर अँड हँड आउट द पॅम्पलेट्स. आणि सगळीकडे असे संदेश लावलेले पोस्टर्स म्हणजे फलक ते लावतात आणि त्याच्यासाठी पॅम्पलेट्स म्हणजे पत्रकेही वाटतात. दे ट्राय हार्ड टू पुट अ स्टॉप इंटरनॅशनल स्मगलिंग. इंटरनॅशनल स्मगलिंग म्हणजे आंतरराष्ट्रीय तस्करी रोखण्यासाठी ते कठोर प्रयत्न देखील करत असतात. दे सेट अप द मॉडर्न ट्रॅप कॅमेराज टू गेट अवर फोटोग्राफ्स अँड स्टडी अस. आणि आपली छायाचित्रे काढण्यासाठी आणि आपल्याविषयी अभ्यास करण्यासाठी ते ठिकठिकाणी आधुनिक छुपे कॅमेरे देखील उभारतात किंवा लावतात. आय डू होप these good people will succeed in their work. गुड पीपल म्हणजे भले लोक किंवा चांगले लोक. हे चांगले लोक त्यांच्या कामी यशस्वी होतील अशी मला आशा आहे. अवर लाईफ विल बी इझियर अँड अवर कीथ अँड कीन विल फ्लोरिश. आपलं जीवन सुलभ होईल आणि आपले कीथ अँड कीन म्हणजे सगळे सोयरे, आपली जात ही वाढीस लागेल. कम बेबी, दॅट्स इनफ फॉर टुडे. आणि चल बाळा, आजच्या दिवशी एवढं पुरे झालं. इट्स गेटिंग लेट. आणि आता खूप उशीर होत आहे. डिड माय लव रेलिश द टर्माइट्स. आणि माझ्या बाळाला या वाळव्यांचा फराळ आवडला ना. वी विल रिटर्न हिअर टुमॉरो नाईट. आणि उद्या रात्री आपण परत येथे येऊ. नाऊ वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स. आणि आता दिवस उगवायच्या आत आपल्याला घरी पोहोचायला हवं. थँक यू व्हेरी मच.